आता माझी चकुल्याची कणिक भिजलेली आहे. आता ही डाळ पण शिजलेली आहे माझी. तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि ती चांगली आता घोटलून घेते थोडी. मिक्सरमध्ये मी आता लसूण, खोबरं, कोथिंबीर, जिरे हे सगळं वाटण तयार करून घेतलेलं आहे चकुल्यासाठी. हे असं दरदरीत वाटण करून घ्यायचं. आणखी पाणी गरम केलेलं आहे आणि चकुल्या फोडणी टाकायसाठी मी आता भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं तापून द्यायचं. थोडीशी मोहरी टाकून बघायचं, उडली की तेल तापले असं आपल्या लक्षात येते. मोहरी तडतडली चांगली की मग जिरे टाकायचे. त्यानंतर वाटण टाकून घ्यायचं आपलं. कढीपत्ता टाकायचा. वाटण सगळं टाकून घ्यायचं. थोडासा गॅस बारीक करून पावडर मसाले टाकायचे. आता हळद टाकूया. कांदा लसूण मसाला टाकायचा 3 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. हे चांगलं हलवून घ्यायचं करपेल म्हणून. गॅस बारीक करायचा थोडा. हिंग टाकायचा अर्धा चमचा आणि 1-2 सेकंदासाठी गॅस मोठा करून चरचरीत फोडणी बसली पाहिजे त्यास डाळ टाकायच्या वेळेला. थोडासा 2 मिनिटे गॅस मोठा करायचा आणि मग डाळ टाकायची. चरचरीत फोडणी बसली की चकुल्या खमंग होतात. आता गरम पाणी टाकून घ्यायचं कन्सिस्टन्सीप्रमाणे. मी आता इथं 2-2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. अजून लागलं तर अजून थोडंसं मी टाकणार. तुमच्या ह्यानं तुम्हाला जर पातळ पाहिजे असतील तर अजून थोडं तुम्ही टाकू शकताय. थोडंसं मला हळद कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी अजून जरा टाकून घेतली. थोडं खडा मीठ टाकलं चवीनुसार. थोडी कोथिंबीर टाकली. आणि अर्धवट झाकण ठेवून पळी घालून उकळी आणायला ठेवलं. आता कणकीचे गोळे करून घेऊया. जरा थोडे चपातीपेक्षा मोठे गोळे करायचे आणि पिठात गोळवून ते लाटून घ्यायचे. आता चपाती पातळ अशी लाटायची. पीठ भरपूर लावायचं. मी तेलच लावत होते पण तेल लावण्यापेक्षा सुद्धा पीठ लावलं ना तर हे पीठ चकुल्यात मिक्स झालं की चकुल्या चांगले छान दरदरीत होतात. म्हणून पीठ भरपूर लावून पोळी लाटायची आणि सुरीने कट करून घ्यायचं. कापणीच्या आकाराच्या बारीक बारीक कट करून घ्यायचं. जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत. तर जास्त मोठे तुकडे केले तर ते असे अजून शिजले की मोठे होतात. आणखी परत ते घट्ट होऊन असं लगदा होतो. म्हणून बारीक बारीकच कापण्या करायच्या त्याच्या. कुणाला सुरीनं जर येत नसेल तर तुम्ही कटरनं पण करू शकताय.
चकुल्याचं आदन चांगलं उकळल्यानंतर आपण चकुल्या त्यामध्ये टाकतोय. जर आदन जास्त उकळलं नसेल तर चकुल्या तुम्ही टाकला तर त्याचा लगदा होऊ शकतोय, त्या घट्ट होऊ शकतात. त्यामुळे अशा चांगल्या खळखळ उकळी आली आदनाला की मग चकुल्या त्यामध्ये टाकायच्या आणि एक 2-3 तास चांगलं खालनं हलवून घ्यायचं आणि उकळत ठेवायचं आणि बाकीच्या सगळ्या लाटून त्यात टाकायच्या. सगळ्या टाकून झालेल्या आहेत. चकुल्या असं छान शिजलेल्या आहेत. तुम्ही बघताय आता कशी तर्री आलेली आहे मस्त चकुल्याला आणि कसा दाटसरपणा आलेला आहे चकुल्याला. चला तर मग आपण सर्व करूया. कशा लागतात ते टेस्ट करूया.